हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे। आज आपण समृद्धी किचन मध्ये सोयाबीनची अशी भाजी बनवणार आहे, ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि अशीच भाजी बनवतील। तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर जर माझ्या समृद्धी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला आता सुरुवात करूया। सुरुवातीला मी 1 वाटी सोयाबीन घेतलेला आहे। आता ही सोयाबीन आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। त्यासाठी मी 1 मोठी वाटी घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण ही सोयाबीन घेणार आहोत आणि सोयाबीन घेताना त्यामध्ये जे आपण पाणी घेणार आहोत ते मी पाणी थोडंसं सोकम केलेलं आहे। सॉरी, मी तुम्हाला दाखवलं नाही, पण हे पाणी सोकम आहे, म्हणजे गरम करून घेतलेलं आहे पाणी मी। आणि आता आपण त्या पाण्यामध्ये 1 लिंबू घेणार आहे, सॉरी म्हणजे अर्धा लिंबू घेणार आहे। अर्धा लिंबूचा रस घेणार आहोत त्यामध्ये, जेणेकरून थोडासा वास येतो हिरवळ, ते वास सुद्धा येणार नाहीये। तर आता आपण हे सोयाबीन जे आहे ते भिजत ठेवणार आहे एक 10 ते 15 मिनिटं। तर चला मग तुम्हाला मी 10 ते 15 मिनिटांनी दाखवत आहे। हे पहा, एकदम छान असे भिजलेले आहेत आणि कलर पण एकदम छान आलेला आहे। आपण याच्यामध्ये लिंबूचा रस वापरलेला आहे। तर चला मग आता हे सोयाबीन जे आहे ते भिजून तयार झालेलं आहे। तर चला आता आपण त्यामधलं पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत। तर एका प्लेटमध्ये आपण ही सोयाबीन काढून घेणार आहोत। तर हे पहा, पाण्याचा कलर तुम्ही पाहू शकता आणि सोयाबीनचा कलर ही पाहू शकता, एकदम पांढरं शुभ्र असं सोयाबीन भिजून तयार झालेलं आहे। तर चला आता आपण पुढची तयारी करू। आता सोयाबीन थोडे साईडला ठेवूया। त्यासाठी आता आपण एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 छोटी वाटी खोबरं घेणार आहे। त्यामध्येच आता आपण 3 ते 4 अद्रकचे तुकडे, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी। आणि आता त्यामध्येच आता आपण कोथिंबीर घेणार आहे आणि कोथिंबीर घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, तर ही बारीक करून घेणार आहोत। तर हे पहा, हे जे पेस्ट करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे। तर हे सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर हे पहा, एकदम असा सुगंध छान येत आहे या पेस्टचा, लसूण आणि अद्रकचा। तर चला आता कढई गॅसवर ठेवली होती मी गरम होण्यासाठी, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे, तेल आवडीनुसार घेऊ शकता। तर त्यामध्ये आता मी 1 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 तेजपत्त्याची पाने, खडा मसाला घेतलेला आहे, दालचिनी लवंग मिरी, 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत। तर आता आपण हे सगळं साहित्य आहे ते छानसं भाजून घेणार आहोत। हे पहा, ज्याला सोयाबीनची भाजी आवडत नाहीये, बरेच जणांना आवडत नाहीये, पण ह्या पद्धतीने जर केले तर नक्कीच तुम्हाला आवडेल। तर चला आता आपण ह्या कांदा भाजलेला आहे आपला, तर त्यामध्येच आता आपण जी पेस्ट बनवली होती अद्रक लसूण कोथिंबीर याची, ते घेणार आहोत। तर आता ह्याच्यामध्येच लगेच आता आपण 1 छोटी वाटी टोमॅटो वापरलेला आहे। टोमॅटो थोडंसंच आपल्याला वापरायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये दह्याचा वापर करणार आहे, दही सुद्धा आपण वापरणार आहे। त्या अगोदर आपण हे सारण जे आहे ते छानसं भाजून घेणार आहोत। तर हे सारण जे आहे छानसं भाजलेलं आहे। तर 1 छोटी वाटी दही घेतलेला आहे, एकदम गावरान दही आहे, एकदम फ्रेश घरीच बनवलेलं। चला मग आता आपण हे साहित्य, दही वापरल्यानंतर बघा एकदम छान हे साहित्य आहे ते भाजलेलं आहे, पूर्णपणे छान तेल सुटलेलं आहे कडनं। त्यामध्येच आता 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे भाजीला कलर येण्यासाठी। आणि आता आपण घेणार आहे ते म्हणजे गावरान काळं तिखट घेणार आहे, ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता ते घेतल्यानंतर आता आपण हे सगळं साहित्य अजून आपण छानसं परतून घेणार आहोत। त्यामध्येच आता मी गरम मसाला घेतलेला आहे, तुमच्या आवडीचा तुम्ही कोणताही घेऊ शकता। तर आता ही गरम मसाला पण आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे। तर मसाला एकदम टेस्टी दिसत आहे। तर ही मसाला आहे ती पूर्ण तयार आहे। तर त्यामध्येच आता आपण सोयाबीन आहे ते घेतलेलं आहे। तुम्ही हे जे 2 तुकडे हे करू शकता सोयाबीनचे, पण मी केलेले नाहीत, मी अख्खच ठेवलेलं आहे। तर हे पहा, आता आपण ह्या मसाल्यामध्ये ही सोयाबीन जे आहे ते छानसं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण मसाला ह्या सोयाबीनला लागला पाहिजे। तर आता ही पूर्णपणे आपण परतून घेतलेला आहे, पण आता ही भाजी जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली नाहीये। तर आता आपण ही मसाल्यामध्ये छानसं भाजून घेतलेलं आहे। तर चला आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घेणार आहे। चला, मसाल्याचंच थोडंसं पाणी घेतलेलं आहे, आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये साधं पाणी घेणार आहे, पाण्याचा वापर जास्त करणार नाहीये, कारण आपण ही भाजी जी आहे ती सुकी आणि थोडीशी रसरशीत बनवणार आहे। जेवढं आपल्या सोयाबीनमध्ये ही भाजीचा रस जाईल असंच आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरणार आहे, म्हणजे पाणी जास्त वापरणार नाही। तर चला आता घेणार आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ, मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। मीठ घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घेणार आहोत। तर हे पहा, आता ही भाजी जी आहे ते आपण छानशी शिजू देणार आहे, जेणेकरून हे पाणी जे आहे ते पूर्णपणे ह्या सोयाबीनमध्ये शोषून घेतलं पाहिजे।
असा तापण. तर हे पहा, ही जी रस्सा आहे ती पूर्ण आटवणार आहे, आपण शिजवून घेणार आहोत. तर हे पहा, एकदम छान उकळी फुटलेली आहे आणि जशी उकळी फुटलेली आहे तसाच वास पण एकदम सुगंधी येत आहे. एकदम टेस्टी भाजी होणार आहे. तर हे पहा, पूर्णपणे रस्सा जे आहे ते पूर्णपणे शोषून घेतलेला आहे सोयाबीनने आणि हे सोयाबीन जे आहे पूर्णपणे छान शिजलेला आहे आणि भाजी पण एकदम रसरशीत झालेली आहे. तर मग ही भाजी भात, भाकरी किंवा चपाती, पुरी सोबत आवडीने खाऊ शकता. चला आता आपण पूर्ण तयार झालेले एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने मी सोयाबीनची भाजी बनवलेली आहे. ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. जर मी बनवल्या पद्धतीने जर तुम्ही जरी बनवली तर तुम्हाला पण खूप आवडेल, तुमच्या घरातल्यांना पण खूप आवडेल. तर चला मग, रेसिपी पूर्ण पाहिली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने बनवा. कमेंटमध्ये सांगा मला कशी झालेली आहे. आणि व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.